सांगली विधानसभा मतदारसंघातील 100 फुटी रस्ता ते हसरा चौक इनामधामणी या रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामाचा प्रारंभ आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला। अर्थसंकल्पीय बजेटमधून या कामासाठी आमदार गाडगीळ यांनी 2,81,45,00,000 रुपये निधी मंजूर करून आणला। सांगली विधानसभा मतदारसंघातील शहरी आणि ग्रामीण अशा दोनही भागात सध्या आमदार गाडगीळ यांच्या प्रयत्नातून मंजूर विकास कामांचा धडाका सुरू आहे। गेली 10 वर्ष आमदार गाडगीळ यांनी मतदारसंघासाठी फार मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर करून आणला असून त्यातून लोकोपयोगी अशी विविध कामं पूर्ण केली आहेत। अजूनही या कामांची गती कायम आहे। तसेच सार्वजनिक बांधकाम अधिकारी व ठेकेदार यांना पूर्ण रुंदीने हा रस्ता करण्याबाबत सूचना आमदार गाडगीळ यांनी दिल्या। या महत्त्वपूर्ण समारंभाच्या वेळी भारतीय जनता पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र समन्वयक शेखर नामदार, स्वाती शिंदे, सविता मदने, गीतांजली ढोपे पाटील, प्रीती काळे, अप्सरा वायदंडे, लक्ष्मण नवलाई, संजय कुलकर्णी, मनोहर सारडा, अमित गडदे, शहाजी भोसले, सुनील चौधरी, राजेंद्र आगरे, बेडगे, राहुल ढोपे पाटील, दादा पाटील, समीर बिरनाळे, पिंटू पाटील, प्रशांत पाटील, प्रदीप शिरोटे, योगेश कापसे, सुनील माणकापूर, महादेव ढोपे पाटील, अमोल कागवाडे, अरविंद पाटील, शिवाजी कुळपे, कांचन चौगुले, विनोद पाटील, सुनील पाटील, राजू चौगुले, महावीर अलासे, महेश सगरे, खवाटे सर, बाबासो पाचोरे, प्रमोद लाड, आरबी पाटील, अण्णा चौगुले, अजित पाटील, राजू कोल्हटकर, टायकोंड पाटील, भोपाल चौगुले, अमोल कांबोळे, अडगळे, दादासा सुनके, राहुल नवलाई, प्रकाश नवलाई, भीमसेन नवलाई, बबन मंडलिक, प्रकाश जाधव, अरुणा बाबर तसेच माजी नगरसेवक, अन्य पदाधिकारी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। पत्रकार राजेंद्र शिंदे, झी न्यूज मराठी।